संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या, पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम. अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप. देशमुखांचे याच महिलेशी पोलीस अनैतिक संबंध दाखवणार होते, दमानियांचा दावा. कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही, पोलिसांनी दमानियांचे आरोप फेटाळले. दमानियांना चुकीची माहिती मिळाली असेल तर त्यावर काय बोलणार, पोलिसांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन होता. गोपनीय साक्षीदाराची साक्ष एबीपी माझाच्या हाती. विष्णू साठे आणि सुदर्शन घुलेनं देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन आखत त्या बैठकीमध्ये प्लॅनिंग केलं होतं. गोपनीय साक्षीदाराची माहिती. संतोष देशमुख हत्येनंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी महिलेचा वापर, ही महिला आरोपीनं तयार केलेली होती, धनंजय देशमुखांचा आरोप. महिलेच्या हत्येला कारणीभूत कोण, धनंजय देशमुखांचा सवाल. वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही, सुदीप सोनावणे राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला होता. बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक अधिकाऱ्यांची माहिती. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याचं प्रकरण, लोकांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार, मनोज जरांगेंचं वक्तव्य. बीड जिल्हा कारागृहातून महादेव गीतेला दुसरीकडे हलवलं, कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गीतेवर आरोप. महादेव गीतेसह 4 आरोपींना हर्सुल कारागृहात हलवल्याची माहिती. वाल्मिक कराडची आर्थरोड कारागृहात रवानगी व्हावी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार. कराडसाठी कारागृहातील नियम पायदळीत उडवले जात असल्याबाबत पत्र लिहिणार. मसाजोगच्या मुस्लिम धर्मियांचा ईद साजरी न करण्याचा निर्णय. देशमुख कुटुंबीय दुःखात असल्यामुळे रमजान ईद साजरी न करण्याचा गावातील सगळ्या मुस्लिमांचा निर्णय. धनंजय देशमुखांची गळाभेट घेतली. अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर, पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील विकास कामं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार. नुकतंच बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरणी चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्त्वाची. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी. कोरटकरला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे लक्ष. मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांची भेट घेतली. सालियन प्रकरणाशी संबंधित माहितीचा पेनड्राईव्ह देण्यात आला. पेनड्राईव्हमध्ये या प्रकरणाशी संबंधित पुरावे असल्याचा दावा. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक, सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार. अधिवेशन संपल्यानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक, महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. सेना भवनात आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यातील सगळ्या उपनेत्यांची बैठक. महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशानं बैठकीत मार्गदर्शन केलं जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजोग वाघेरे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा. राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीच्या बैठकीला तसंच आमदार अण्णा बनसोडेंच्या स्वागताला हजेरी लावल्यानं चर्चा. भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष, शिंदेंच्या शिवसेनेत पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ॲक्शन मोडमध्ये. पक्ष बांधणीसाठी ऑनलाईन बैठका सुरू. जिल्हाध्यक्षांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश. राष्ट्रवादी पुन्हा मजबूत करण्यासाठी जयंत पाटलांची मोर्चे बांधणी. रायगडमधील 2 विरोधक सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे खोपोलीमधल्या सावरोलीतील एका कार्यक्रमात एकत्र, मात्र दोघांमध्ये दुरावा कायम. आज आरबीआयला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आरबीआयचा विशेष कार्यक्रम. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. भारतीय संस्कृतीच्या आधारे विचार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. आपण आपल्या ज्ञानाकडे दुर्लक्ष केलं, आपल्याला चैनीचे शौकीन झालो, आपला स्वार्थ जाणला, त्याचा फायदा आक्रमकांनी घेतला, भागवतांचं विधान. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी निधी वितरणाची लगबग पाहायला मिळाली. 177 पेक्षा अधिक शासन निर्णय जारी. रात्री 12 वाजेपर्यंत मंत्रालयातील अनेक विभागांचं कामकाज सुरू होतं. मलाड पठाणवाडी राडा प्रकरणात 5 आरोपी अटकेत, इतर फरार. गुढीपाडवा निमित्त निघालेल्या कलश यात्रेवर 9 ते 10 जणांनी हल्ला केला होता. उर्वरित फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानची 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी.
आज नागपूर सत्र न्यायालयामध्ये फहीम खानच्या जामीन अर्जावर सुनावणी. राज्यातील साखर उत्पादन 80 लाख टनांवर अंदाजापेक्षा उत्पादनात घट होण्याची शक्यता. 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपून धुराडी बंद केली. राज्यात 3 वर्षांनंतर रेडी रेकनरच्या दरात वाढ, यामुळे घरं महागणार असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार. आजपासून नवीन दरांची अंमलबजावणी केली जाईल. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 41 रुपयांनी घट. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1762 रुपये. धुळे शहरामध्ये कृषी बाजार समितीची गव्हाची आवक सुरू. स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारं गव्हाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती. वाढत्या उन्हामुळे दुसऱ्या टप्प्यातील गहू आता बाजारात, त्यामुळे गव्हाच्या किमती वाढण्याचा अंदाज. राज्यामध्ये जळगाव, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसर आणि नगर या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. उद्यापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. शेतकऱ्यांकडून गहू पिकांच्या काढणीला वेग. बेळगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी तर घरांवरचे पत्रेही उडाले. नाशिकच्या येवल्यामध्ये अचानक अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. नागरिकांची तारांबळ. बीडच्या पाटोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता, तर शेतकऱ्याच्या उन्हाळी भाजीपाला पिकालाही फटका बसणार. जळगाव जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी. ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. बुलढाण्याच्या लोणार शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस. गहू, कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ. कांदा, आंबा पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता. अकोल्याच्या मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता. परभणीचं तापमान 40शी पार. वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण. रस्त्यांवर शुकशुकाट, तर रुमाल टोप्यांचा वापरही वाढला. नंदुरबारमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण. वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र. आराखडा 4 कोटी रुपयांवर पोहोचला. ग्रामीण भागात महिलांना दूरवरून पाणी आणावं लागणार. नागरिकांचे हाल सुरू. नंदुरबारमध्ये बदलत्या हवामानाचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम. सकाळी तापमान 38 ते 30 अंशांवर, तर रात्री वातावरणात गारठा. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाचं प्रमाण वाढलं. पुण्यामध्ये 3 एप्रिलला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, तर 4 एप्रिलला कमी दाबानं पुरवठा होणार. पालिकेकडून नागरिकांना पाण्याची साठवणूक करा, पाणी जपून वापरा असं आवाहन. सिद्धिविनायकाला अर्पण करण्यात आलेल्या 1,33,00,000 रुपयांच्या दागिन्यांचा लिलाव. 207 सुवर्णालंकारांचा लिलाव. चांदीच्या नाण्यांच्या खरेदीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद. मुंबईकरांना आता पालिकेकडून उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता. त्यासाठीचा मसुदा तयार. नागरिकांना 31 मे पर्यंत हरकती तसंच सूचना नोंदवण्याचं आवाहन. म्हाडाच्या 2025 आणि 26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी. महाराष्ट्रात म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षामध्ये 19,497 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट, तर मुंबईमध्ये येत्या आर्थिक वर्षामध्ये 5,199 सदनिका बांधकाम करण्याचं उद्दिष्ट. मुंबईत बेस्टमध्ये बस कंडक्टर प्रवाशावर हात उचलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कंडक्टरकडून व्हिडिओ काढू नका, बंद करा असा सूर. मात्र कंडक्टरनं तिकिटाबद्दल विचारलं असता तरुण मोबाईल बघण्यात व्यस्त असल्यानं बाचाबाची झाल्याचं समोर. होणारा नवरा पसंत नसल्यानं थेट हत्या करण्यासाठी 1.5 लाखांची सुपारी दिली. श्रीगोंदा तालुक्यातील धक्कादायक प्रकार. पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. सुपारी देणारी मयुरी दांगडे अद्यापही फरार. छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीची आई, भाऊ, मोलकरीण, मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न. जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचा आरोप. सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सांताक्रुझ येथील 32 वर्षीय महिलेची तांत्रिकाकडून आर्थिक फसवणूक. तांत्रिकानं प्रियकरावर जादूटोणा झाल्याचा दावा करत 3.47 लाख रुपये उकळले. इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून महिलेनं तांत्रिकाशी संपर्क साधला होता.
सांगलीमध्ये सराईत दुचाकी चोरट्याकडून महागड्या मॉडेल्सच्या 7 लाखांच्या 12 दुचाकी जप्त, एलसीबीची कारवाई। या कारवाईमध्ये आरोपी संकेत ढगेला अटक। ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंडवरती जेसीबीच्या धडकेत कचरा वेचक महिलेचा मृत्यू। ठाण्यातील वागळे इस्टेट सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड परिसरातली घटना। नांदेडमध्ये डंपरच्या धडकेत 29 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू, पोलिसांकडून चालकाला अटक, गुन्हा दाखल। राज्य सरकारनं कर्जमाफी होणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर नाशिकमध्ये कर्ज भरणाऱ्यांचा ओघ वाढला। जिल्हा बँकेचा दावा, मात्र कर्जमाफीची घोषणा न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी। धुळ्याच्या गोंदूर विमानतळ परिसरात झाडाझुडपांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेनं मोठी दुर्घटना टळली। नागपूरच्या येनविरामध्ये एसबीएल एनर्जी प्लांटच्या PP5 इमारतीला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। शिर्डीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेलचं उत्पादन होणार। शिर्डी MIDCमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा संपन्न। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। अलिबागच्या कुंडलिका खाडीमध्ये शिडाच्या होडींची स्पर्धा, 50हून अधिक होड्या स्पर्धेत सहभागी, तर शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिक उपस्थित। प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या नंदगावच्या पालखी सोहळ्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून 70 किलो चांदीचा रथ अर्पण। कोल्हापुरातील दसरा चौकात रथाचा लोकार्पण सोहळा। चैत्र नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नांदेडच्या माहूर गडावर भाविकांची गर्दी, सनई चौघड्यांच्या आवाजात गडावर छबिना मिरवणूक संपन्न। भंडाऱ्यात झालेल्या झुलेलाल जयंतीनिमित्त बाईक रॅली आणि शोभायात्रा पार, पूज्य सिंधी समाज पंचायतीकडून शोभायात्रेचं आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळा आणि जागरणाचा उत्साह। वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडलं जाणार, सूत्रांची माहिती। गृहमंत्री अमित शहांनी हे बिल अर्थसंकल्पीय अधिवेशनातच चर्चेसाठी आणलं जाईल असं वक्तव्य केलं होतं। विधेयकाला कोणीही घाबरण्याची गरज नाही असंही शहा म्हणाले होते। नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री वेल्ड कॅम्प भारत दौऱ्यावर, आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी समयपूर बडली परिसरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, कामांची गुणवत्ता आणि प्रगतीचा आढावा घेतला। उत्तराखंडमध्ये औरंगजेबपूरचं नाव शिवाजीनगर आणि मियावाला गावचं नाव रामजीवाला करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींनी 17 जागांची नावं बदलली। मध्य प्रदेशमध्ये 19 धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारचा मोठा निर्णय, आजपासून निर्णयाची अंमलबजावणी। देशामध्ये एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेचा तडाखा सामान्यपेक्षा जास्त राहणार, IMDचा अंदाज। दिल्लीमध्ये 2 कोटींच्या विम्यासाठी पित्यानं जिवंत मुलाला मृत दाखवलं, मुलाचा खोटा अपघात करून खोटे अंत्यसंस्कार केले, डेथ सर्टिफिकेटही मिळवलं, पोलीस तपासात सगळं काही उघड। छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमेवर्ती भागातील एकेली आणि बेलनार परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 25 लाख इनामी जहाल नक्षली रेणुकाचा खात्मा, घटनास्थळावरून रायफल, दारुगोळा, शस्त्र तसंच दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त। ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारताकडून म्यानमारला मदत, आतापर्यंत 50 टन मदत सामग्री म्यानमारला सुपूर्द, भारतीय वायुसेना आणि NDRFच्या मदतीनं मदतकार्य सुरू। केरळ, गुजरात, अंदमान बेटांवरील खाणकामामुळे मच्छीमार जलचरांना धोका, राहुल गांधींची माहिती, निविदा रद्द करण्यासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। स्मशानभूमीची जागा ठरवण्याचा अधिकार नागरिकांना नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा, भूखंड निश्चित करण्याची जबाबदारी नियोजन प्राधिकरणाची असल्याची माहिती। UPI पासून GST पर्यंत नियमात आजपासून बदल होणार, बदलांमुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल। डबघाईला आलेल्या वोडाफोन आयडियाला सरकारकडून मदतीचा हात, सरकारकडून कंपनीत जवळपास 48.99% भागीदारी वाढवण्याचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला उधमपूरमधील जगातील सगळ्यात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन करणार। मोदी 19 एप्रिलपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी कटरा ते जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा भारतातील जम्मू काश्मीरमध्ये 13 किलोमीटर लांबीच्या झोजिला बोगद्याचं काम 70% पूर्ण। हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्त्वाचा, 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता। येस बँकेला 2209 कोटींची इन्कम टॅक्सची नोटीस चुकीची असल्याचं बँकेचं म्हणणं, आयकर विभागानं कलम 156 अंतर्गत व्याजासह मागणी केली।
आयपीएलच्या 18व्या मोसमातील मुंबईच्या पहिल्या विजयाची नोंद. मुंबईचा कोलकातावर 43 चेंडू आणि 8 विकेट्स राखून विजय. पदार्पणातच 4 विकेट टिपत अश्वनीची दमदार कामगिरी. आयपीएलमध्ये आज लखनौ विरुद्ध पंजाबमध्ये लढत. आजच्या सामन्यांकडे फॅन्सचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.